आपण सध्या आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूरच्या गणेशपेठ येथील बस स्थानकावर आणि इथे नुकतंच एका नवीन बस फलाटचं उद्घाटन झालंय। बस फलाटवरती लोक आता प्रवासी म्हणून ये जा करायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये त्यांच्यासाठी एक उत्तम व्यवस्था इथे निर्माण करण्यात आली आहे। प्रसाधनगृहांची ही व्यवस्था आहे जो मूलभूत भाग आहे आणि यामध्ये हिरकणी कक्ष सुद्धा जोडल्या गेलेले आहे। म्हणजे महिलांचं प्रसाधनगृह आहे, दिव्यांगांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे। पण विशेष बाब म्हणजे ही सगळी ही सगळी जी प्रसाधन गृह आहेत ही लॉक लावून बंद आहेत। म्हणजे इथे प्रवासी येतील, प्रवासी प्रवास करतील, पण त्यांना या दरम्यान मध्ये जर प्रसाधन गृहाचं काम पडलं तर ते बंदच दिसणार आहे। हे बंद का आहे? मग बंद करून ठेवायसाठी जर केलं मग बाकीच्या महिलांनी कुठे जायचं, पुरुषांनी कुठे जायचं बा? करायला अरे मग आपल्याला वॉशरूम मध्ये जायचंय, मग त्याच्यासाठी तर काहीतरी बांधलंय ना, तर मग ते उघडं करून ठेवायला पाहिजे ना त्यांनी। ते बंद करून ठेवतात का बरं बंद आहे बा? त्याचे कारण तर सांगा, तिथे लिहून ठेवायला पाहिजे ना। इथे दिव्यांगासाठी पण लिहून ठेवलंय, मग त्यांनी कुठे जावं? असं वाटतं ना, इथे वॉशरूम आहे तर पटकन आपण जाऊन येऊ वॉशरूम। ती महिलांनाही आवश्यक आहे, पुरुषांनाही आवश्यकच आहे ना। पुरुषांनी तरी कुठे जावं? म्हणजे मग याचा अर्थ काय आहे? म्हणजे कशासाठी बांधले आहेत भाऊ? मग तिथली पाट्या काढून टाकायला पाहिजेत ना त्यांनी। एवढंच नाही तर इथे असलेले जे पाण्याचे नळ आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी आहेत, पण नेमकं माणसानं पाणी पिण्यासाठी हा नळ सुरू केला असता ते पाणी सरळ बाहेर पडत आहे। याबाबत इथले प्रवासी सुद्धा सांगतात की या पाण्याला हात सुद्धा लावता येत नाही, हे पाणी इतकं गरम आहे। पिण्याचं पाणी आहे की आंघोळीचं पाणी आहे हे सुद्धा कळत नाही। मग मूळ प्रश्न असा आहे की एवढ्या उन्हाळ्याच्या कडकत्या उन्हामध्ये जर पाणी पिण्यासाठी आहे तर मग ते एवढं गरम असताना या संदर्भामध्ये सुविधा का करण्यात आल्या नाही, याच संदर्भात आगार प्रमुखांची सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी अभय बबनराव बोबडे, आगार व्यवस्थापक गणेशपेठ आगार। नवीन बसस्थानक 1 तारखेपासून आपण सुरू केलेलं आहे। नवीन बसस्थानकाचं शौचालयाचं आणि संडास बाथरूमची हे स्मार्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे व्यवस्था देण्यात आलेली होती। त्यांचा मेजरमेंट न मिळाल्यामुळे त्यांनी तात्पुरतं चालू केलं नव्हतं, परंतु शुक्रवारपासून सायंकाळपासून त्यांच्याकडे मेजरमेंट आल्यामुळं शनिवारपासून कंटिन्युअसली त्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी संडास बाथरूम दोन्ही चालू केलेलं आहे। तसेच तिथे रात्री जी विद्युत व्यवस्था आहे त्याचं मीटरचं कनेक्शन व्हायचं असल्यामुळे रात्री ते बंद ठेवण्यात येते आणि हिरकणी कक्षासाठी गणेशपेठ बसस्थानकावर सुसज्ज असं समाज कल्याण विभागाकडून आपल्याला हिरकणी कक्ष देण्यात आलेला आहे। तिथे संपूर्ण हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सपोर्टिंग मध्ये तिथं नवीन बसस्थानकावर सुद्धा आपण हिरकणी कक्ष म्हणून काढलेला आहे। सध्या स्थितीत ते तिथलं सुरू करायचं आहे। संपूर्ण बसस्थानकाचं काम सध्या पूर्णतः व्हायचं असल्यामुळे हिरकणी कक्ष आपण सुरू केलेला नाही। त्वरितच लगेचच आपण सदरचं हिरकणी कक्ष सुरू करणार आहोत। नवीन फलाटावर बसस्थानकावर नळ लावता तोट्या लावलेल्या होत्या, त्या जेव्हा लावलेल्या होत्या तेव्हा पाणी अतिशय जे तिथे पाणी थांबवण्याची जी व्यवस्था आहे तिथेच येत होतं, परंतु त्यातल्या ज्या तोटीमधला जो बुश आहे तो बुश कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काढल्यामुळे ते नळाचं पाणी जे आहे तोट्याचं ते थोड्या प्रमाणात बाहेर येते, एका नळाचं बाहेर येते, बाकी 2 सपोर्टिंग जे नळ आहे त्याचं जे पाणी आहे ते तिथेच आतमध्ये पडतात जिथे पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था केलेली आहे। खूप प्रमाणात असं पाणी बाहेर असं जात नाही। जर खूप फोर्सनं जर त्याच्यामध्ये जर फोर्सनं पाणी जात असेल तर आपण तो नळ बदलून सुद्धा घेऊ। नवीन फलाटावर आपण थंड पाण्याची व्यवस्था NGO मार्फत प्रयत्न सुरू आहे। लवकरच आपल्या प्रयत्नाला यश येऊन तिथे सुसज्ज असं वॉटर कूलर आपल्याला दिसणार आहे। बसस्थानकावर आपल्या इथे 2 वॉटर कूलर आहे गणेशपेठ बसस्थानकावर, एक अमरावती फलाटाकडे आणि एक सावनेर फलाटाकडे। त्यामुळे प्रवाशांना थंड पाण्याची व्यवस्था आहे। नवीन फलाटावर आपण लवकरच NGO मार्फत नवीन वॉटर कूलर तिथे सुरू करणार आहोत।